जी गोष्ट कधी घडणारच नव्हती ती घडली स्वानंदीच्या गिफ्टमुळे आणि समरने केलं स्वानंदीला किस. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर स्वानंदी, निकी आणि आनंद भेटतात. निकी म्हणते, स्वानंदी अगं काय झालं, तू इथे का बोलवलंस? स्वानंदी म्हणते, मला तुमची मदत हवी आहे. आनंद म्हणतो, कसली मदत? स्वानंदी म्हणते, राजवाड्यांना काय आवडेल, म्हणजे मला त्यांना पण काहीतरी गिफ्ट द्यायचे. निकी म्हणते, अगं त्याला बोटिंग करायला खूप आवडतं. आनंद म्हणतो, हो समरचे बाबा त्याला बोटिंग करायला न्यायचे आणि त्याला ते खूप आवडायचं. तो त्याच्या बाबांचा खूप लाडका होता, पण त्याचे बाबा गेले आणि तो सगळंच हरवून बसला. सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन एकदम मोठा झाला. आता तो समरबद्दल बरंच काही सांगत असतो आणि स्वानंदीला खूप वाईट वाटतं. आनंद म्हणतो, आणि त्या काकूने समरचा पुरेपूर फायदा उठवला. ती त्याला आयुष्यभर ब्लॅकमेल करत राहिली आणि समर स्वतःला कायम दोष देत राहिला. स्वानंदी, खरंच माझा मित्र खूप चांगला आहे गं, आणि खरं सांगू का, तुझ्यासारखीच बायको त्याला हवी होती. निकी म्हणते, स्वानंदी तू त्याला बोटिंगला घेऊन जा, त्याला खूप छान वाटेल. स्वानंदी म्हणते, ठरलं तर मग. आणि दुसऱ्या दिवशी निकी आणि स्वानंदी बोटिंगच्या ठिकाणी पोहोचतात. निकी म्हणते, स्वानंदी अगं करतेस ना फोन? स्वानंदी म्हणते, निकिताताई पण राजवाडे येतील का? ती म्हणते, अगं नक्कीच येईल, आणि नाहीच म्हटला तर आनंद आहे ना, तो सगळं ठीक करेल, तू कर बरं फोन. स्वानंदी फोन करते. समोर म्हणतो, हा स्वानंदी मॅडम पटकन बोला. स्वानंदी म्हणते, मला भेटू शकाल का? समोर म्हणतो, नाही 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 नाही, खूप कामं पेंडिंग आहेत. स्वानंदी बोलायचा प्रयत्न करते पण समोर फोन ठेवतो. आता स्वानंदी आनंदला फोन करते आणि म्हणते, ते यायलाच तयार नाही, खूप कामं आहेत म्हणतात. आता आनंद समरच्या केबिनमध्ये पळतच जातो आणि तो, समर तुला इथून जावं लागेल, स्वानंदी वहिनींचा फोन आला होता, त्या कुठेतरी अडकल्यात. समोर म्हणतो, अडकल्या म्हणजे कुठे अडकल्या, म्हणजे त्या बऱ्या आहेत ना? आनंद म्हणतो, माहिती नाही, पण तू पटकन जा. आता समर हातातील सगळी कामं टाकतो आणि स्वानंदीसाठी धाव घेतो. त्याची गाडी आलेली बघून स्वानंदीच जराशी घाबरते, कारण तिला भीती वाटत असते की आपण खोटं बोलून राजवाड्यांना बोलवलं, ते भडकणार तर नाही ना. समर गाडीतून उतरतो आणि बघतो तर स्वानंदी एकटीच उभी असते. तो आता पटकन जातो आणि म्हणतो, स्वानंदी मॅडम तुम्ही कशात तरी अडकल्यात असं मला आनंदीच सांगितलंय, तुम्ही इथे का उभा, काही प्रॉब्लेम झाला आहे का? स्वानंदी म्हणते, राजवाडे एक मिनिट, तुम्ही पहिले शांत व्हा बरं, मला काही प्रॉब्लेम नाही. समोर म्हणतो, अरे काही प्रॉब्लेम नाही, मग मला इथे का बोलवलं? स्वानंदी म्हणते, चला. तो म्हणता, अहो कुठे आणि का, काय झालं, अहो सांगा ना स्वानंदी मॅडम. ती आता घेऊन जाते आणि समोरचं दृश्य बघून समर खूप खुश होतो आणि म्हणता, ओ किती दिवसांनी आलो मी इथे. स्वानंदी म्हणते, बाबा गेल्यानंतर तुम्ही कधी इथे आलाच नाही ना. आता स्वानंदी घेऊन जाते आणि दोघंही बोटिंगमध्ये बसतात. समर स्वानंदीला सगळ्या आठवणी सांगत असतो. बाबा इथे घेऊन यायचे आणि आमचे काय काय लाड करायचे हे सांगत असताना त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि स्वानंदी ते अलगद पुसते. समोर होतो, किती वर्षांनी मी अशा बोटीत बसतोय. आता स्वानंदी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि समर तिच्या कपाळावर किस करतो. आता समर आणि स्वानंदी एवढे जवळ येतात की सगळंच विसरून जातात. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.